नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 याकरिता प्रिपरेशन करीत आहोत. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स हा पेपर आपण अभ्यासत आहोत. आजच्या क्लासमध्ये आपण थेअरी अँड देअर कॉन्ट्रीब्युटर्स म्हणजे काही ऑथर्स, काही कॉन्ट्रीब्युटर्सनी काही थेअरीज दिलेल्या आहेत. त्या थेअरी पेपरला वारंवार विचारले जातात. त्याचा आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. सो व्हिडिओला सुरू करण्या अगोदर क्लासला तुम्ही जॉईन करू शकता. क्लासबद्दल अजून माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आपला कोर्स जो आहे तो 10,000ला आहे. त्याला आपण डिस्काउंट करून 8,000ला देणार आहोत. कोर्स घेतल्यावर कोर्समध्ये आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहे, आपण त्याचं ॲनालिसिस करणार आहोत, त्याची स्टडी करणार आहोत, MCQs घेणार आहोत, लाईव्ह लेक्चर्स आपण देणार आहोत, रेकॉर्डेड क्लासेस सुद्धा देणार आहोत आणि क्लासचे PDF नोट्स जे की सिलेबस रिगार्डिंग असणार आहेत. ओके, सो चला तर बघूया. इथे कॉन्ट्रीब्युटर्स थेअरी आणि त्यांनी दिली कोणत्या इयरला ती थेअरी दिलेली आहे ते इथे सांगितलेलं आहे. सो फर्स्ट इज अब्राहम मॅस्लो यांनी हेरार्चिकल ऑफ नीड्स ही थेअरी दिलेली आहे. त्यांनी त्यांच्या थेअरीमध्ये काय सांगितलं आहे तर सायकोलॉजिकल, सेफ्टी, सोशल, इस्टीम अँड सेल्फ ॲक्च्युलायझेशन त्यांनी या हेरार्ची ऑफ नीड्स या थेअरीत सांगितलं आहे. 1943 मध्ये त्यांनी ही थेअरी जी आहे ती दिलेली आहे. ओके, सेकंड आहे CW हॅन्सन ज्यांनी डॉक्युमेंटरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन ही थेअरी दिलेली आहे. त्या थेअरीमध्ये त्यांनी डॉक्युमेंट्स सोर्स जे आहे ते प्रायमरी आणि सेकंडरी सोर्स आहे असं सांगितलं आहे, जे की 1971 मध्ये त्यांनी दिले आहे. ओके, हा बघा, हे बघा तुम्हाला हा जो मी खूप सिम्पल आहे याच्यात अरेंज करून आणलेली PPT आहे किंवा ही स्लाइड्स आहेत. कारण कसं आहे, यावर मॅच द पेअर तुम्हाला विचारण्यात येतात. कुठल्या ऑथरने कोणती थेअरी दिली आणि कोणत्या साली दिली, म्हणजे कोणत्या इयरला दिली. तर कधी कधी असं होतं की ऑथर दिलेला असेल, त्याची थेअरी दिलेली असेल, तर त्याचा इयर विचारून घेतील की तुमचं इयर काय त्यांचं इयर काय आहे. कधी कधी असं होतं की कॉन्ट्रीब्युटर्सचं नाव आहे, थेअरी आहे, पण त्यांनी त्यांच्या थेअरीमध्ये काय सांगितलं आहे हे विचारलेलं. तर इम्पॉर्टंट सेशन आहे. तुम्ही याला तुमच्या पर्सनल नोट्समध्ये ॲड करू शकता. ओके, सो बघू आता समोर. इझेनबर्ग अँड बर्ककोविट्स यांनी द बिग सिक्स मॉडेल अँड अप्रोच ही थेअरी दिलेली आहे. या थेअरीमध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच, प्रश्न कसे सोडवायचे ते सांगितले आहे. इन्फॉर्मेशन सीकिंग स्ट्रॅटेजीज, यूज ऑफ इन्फॉर्मेशन, सिंथेसिस अँड इव्हॅल्युएशन, जे 1987 मध्ये दिलेले आहे, 1987. ओके, बल्किंग यांनी त्यांची जी थेअरी आहे ती काय आहे, एनमलेस स्टेट ऑफ नॉलेज मॉडेल, यालाच आपण AKS मॉडेल या नावाने सुद्धा ओळखल्या जाते. त्यांनी त्यांच्या थेअरीमध्ये युजर सेंटर मॉडेल सांगितलं आहे, युजर सेंटर केलं आहे, युजर्सवर फोकस दिलेला आहे. ही थेअरी जी आहे ती 1989ला 1989ला बल्किन यांनी दिलेली आहे. ओके, फिफ्थ आहे ॲलन पिचर, जी बिब्लोमॅट्रिक ही थेअरी सांगितली आहे. त्यांनी त्यांच्या थेअरीमध्ये काय, जी बिब्लोमॅट्रिक आहे ती काय, इट्स कवर ऑल लिटरेचर्स, म्हणजे यात असं स्पेसिफिक फील्ड रिलेटेड जे लिटरेचर असतं त्याचा इन्क्लूड नाही आहे, तर सगळेच, मग ते सायन्स असो, टेक्नॉलॉजी असो, तुमचं आर्ट्स असो किंवा इतर कुठले असो, स्पेसिफिक नाही, तर सगळ्या लिटरेचरची स्टडी सांगितली आहे बिब्लोमॅट्रिक्समध्ये. ओके,
ते त्यांनी 1969 ला दिलेलं आहे. खूपदा प्रश्न यावर विचारले जातात आणि हा खूप स्कोरिंग असा अ, अ, असे पॉइंट्स आहेत जे तुम्ही कव्हर करायलाच पाहिजे. ओके. सॅम्युअल सी बॅडफोर्ड बॅडफोर्ड लॉ आहे. त्यांनी दिलेली जी थेरी आहे ती बॅडफोर्ड लॉज आहे. त्यांच्या लॉमध्ये लॉ ऑफ स्कॅटरिंग जे 1934 मध्ये दिलेली आहे. बिब्लिओमेट्रिक मध्ये काही लॉज आहेत, त्यातलाच एक लॉ म्हणजे बॅडफोर्ड लॉ. दुसरा आहे त्यांचा झिप लॉ. ओके. तिसरा आहे त्यांचा लोटकाज लॉ. हे असे 3 लॉज बिब्लिओमेट्रिक मध्ये आहेत. ओके. चला समोर बघूया. ब्लॅर अँड मारोन यांनी दिलेली जी थेरी आहे ती काय आहे? इव्हॅल्युएशन स्टडी ऑफ रिट्रायव्हल इफेक्टिव्हनेस ऑफ फुल टेक्स्ट सर्च, जी 1985 मध्ये त्यांनी दिलेली आहे. यालाच आपण STAIRN स्टॅन असं पण म्हणू शकतो. याचा फुल फॉर्म जर विचारला तर आहे स्ट्रॅटेजी ऑफ इन्फॉर्मेशन रिट्रायव्हल सिस्टम. ओके. CW हॅसन, हे बी हे रिपीटेड आहे. त्याला काही हरकत नाही. डॉक्युमेंटरी सोर्स यांनी सांगितले आहे, प्रायमरी आणि सेकंडरी असे 2 सोर्सेस त्यांनी इन्फॉर्मेशनचे 2 सोर्स सांगितले आहे. ओके. जे 1971 ला त्यांनी दिलेलं आहे. चेरिस रूसब्रिज यांनी हायब्रिड लायब्ररी सांगितली आहे, जी 1998 ला हायब्रिड लायब्ररी चेरिस रूसब्रिज यांनी ही थेरी दिलेली आहे. ओके. कॅल्विन मुअर्स यांनी इन्फॉर्मेशन रिट्रायव्हल सिस्टम, त्यावर क्वेश्चन येतो, 101% क्वेश्चन येतो की इन्फॉर्मेशन रिट्रायव्हल सिस्टम ही थेरी कोणी दिलेली आहे किंवा हु इज द कॉन्ट्रीब्युटर ऑफ द इन्फॉर्मेशन रिट्रायव्हल सिस्टम. सो कॅल्विन मुअर्स यांनी दिलेली आहे, जी 1950 ला. ओके. फादर ऑफ बिब्लिओग्राफी कोनार्ड गेसनर यांनी दिलेली आहे, जी 1545. एलियट मायो फादर ऑफ ह्युमन रिलेशन्स स्कूल ऑफ मॅनेजमेंट, 1933 मध्ये यांनी ही थेरी दिलेली आहे. फादर ऑफ ह्युमन रिलेशन स्कूल ऑफ मॅनेजमेंट एलियट मेयन यांना असं म्हटलं जाते. डेरेक जे डे सोला प्राइज लिटिल सायन्स बिग सायन्स, 1963 ला ही थेरी दिलेली आहे त्यांनी. DJ फोस्केट सब्जेक्ट अप्रोच टू इन्फॉर्मेशन, ही थेरी दिलेली आहे, जी 1969 ला 1969 ला दिलेली आहे. ओके. डेनिस ग्रोगन डिवायडेड डॉक्युमेंटरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन, जे डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन सोर्सेस आहे त्यांनी ते प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी असं 3 याच्यामध्ये त्याला विभागला आहे, जे 1983 मध्ये त्यांनी दिलेलं आहे. ओके. सो आजच्या क्लासमध्ये आपण इतकंच बघूया. खूप इम्पॉर्टंट असे थेरीज आहेत. तुम्ही जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघितलं तर त्यातले 5 ते 10 थेरीज तर नक्कीच आलेलेच आहेत. मी कमीत कमीच सांगत आहे, पण जर तुम्ही अजून काही 2-4 वर्षाचे पेपर तुम्ही अॅनलाइज केले तर तुम्हाला प्रत्येक थेरीबद्दल विचारलेला आहे, त्याची इयर विचारलेले आहे, कोणत्या ऑथरनी कोणती थेरी दिलेली आहे, त्या थेरीच्या माध्यमातून त्यांनी काय सांगितलं आहे, त्याच्या
ओळखण्यासाठी त्याचे काही कीवर्ड्स दिलेले आहे. तर तुम्ही हा क्लास तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करू शकता आणि क्लासला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता. ओके. थँक यू.